तरुण मित्रांनो नमस्कार. मला तुम्हाला सर्व एकच विनंती करायची आहे सर्वांना का सध्या राजकारण्यांच्या विचारांना बळी पडू नका. सध्या राजकारणी तरुण पोरांचा नाहक बळी घेत आहेत त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. तुम्ही बघा, आपल्या आजूबाजूला नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असतील, बऱ्यापैकी लोक तरुण पोरांना जवळ ठेवतात. आणि कसं कोणत्या प्रकारे तर तुम्ही बघसाल, त्यांना पार्टी दिली जाते, त्यांना फिरायला पाठवलं जातं, त्यांना काही गोष्टींचा मोह दाखवला जातो आणि तरुण पोरं सहज त्यांच्या या सगळ्या भूल थापेला बळी पडतात आणि 8-10 वर्ष त्यांच्या मागं आयुष्यातली घालवतात. पण ते 8-10 वर्ष आपल्या आयुष्यातील एवढी महत्त्वाची असतात, मोलाची असतात का पुढचा कालखंड आपल्याला काय करायचं आहे हे कळतच नाही, कारण का शेवट आपल्या हातात काही राहत नाही. म्हणून आमदार खासदार ह्या लोकांपासून थोडं लांब राहून स्वतःचं तुम्हाला भवितव्य कसं साध्य करता येईल, चांगलं करता येईल याचा विचार करा. कोणाच्याही विचारांचा बळी पडण्या अगोदर ते आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे, समाजासाठी योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार करा. समाजामध्ये एक चांगला माणूस घडवायचा प्रयत्न करा, समाज आपोआप बदलत जाईल. तुम्ही बघा आपल्या आजूबाजूची परिस्थिती. आज सरकार काय करतं आहे, जे श्रीमंत आहेत जगामध्ये म्हणजे अडाणी अंबानी बघा किती श्रीमंत आहेत, त्यांचे कर्ज माफ होतात. काही गरज आहे का? त्यांच्याकडून तुम्ही घ्या ना कर्ज. शेतकऱ्यांचे माफ करा ना, ज्यांचे 2,50,000 कर्ज आहे त्यांचे माफ नाही करत, त्यांना पेनल्टी आणि माफ कोणाचे केले जातात, ज्यांना गरज नाही आहे ते भरू शकतात त्यांचे माफ केले जातात. कारण का कुठंतरी सामान्य माणसावर अन्याय होतो आहे आणि या अन्यायाला जबाबदार आपणच आहोत. कारण का आपण आपलं मत विकतो ना, तेव्हा सगळं काही गेलेलं असतं आपल्या हातातून. आपल्याला कळत नाही, आपण आपलं भवितव्य विकत असतो. पण कुठंतरी प्रत्येकाने जागृत होण्याची गरज आहे आणि असेच व्हिडिओ मी बनवत राहणार आहे समाजा जागृतीसाठी. म्हणतात ना का समाजाकडून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, तर आपणही समाजाचे देणे लागतो. तर मला असं वाटतं की 4 विचार समाजासमोर ठेवावेत, चांगले विचार आपण समाजासमोर ठेवावेत. त्याच्यातून जर एखाद्याने जरी घेतलं का बाबा आपल्या विचारावर जरी विचार केला तरी आपल्यासाठी खूप आहे. असे व्हिडिओ मी बनवत राहील, तुम्ही मला सहकार्य करा. माझं जर चुकत असेल तर मला सांगा कोणत्या प्रकारे व्हिडिओ अजून बनवता चांगले येईल, त्याचा मी नक्कीच विचार करेल आणि पुढचे व्हिडिओही तसेच बनवत जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.